अश्विनी खूप दूर निघून गेल्यासारखी वाटते. काहीतरी सलतय तिच्या मनात, पण सांगत नाहीये. माझ्याकडनं जर ती दुखावली गेली असेल तर क्षमा कर मला. पण तिकडनं परत आल्यानंतर अश्विनी 4 दिवस तरी इथे राहायला यायला हवी, तरच माझं मन शांत होईल. आधीच बिचारी पोरगी, त्यात तिला मी घराबाहेर काढलं आणि पुन्हा एकदा पोरकं केलं. सांभाळ बाबा तिला. शुभंकर, अरे आत्या झोपली नाहीस अजून? खरं म्हणजे मी येणारच होतो तुझ्याकडे. या घरात जे काही चाललंय ना त्याच्याबद्दल तुझ्याशी मला बोलायचंय. मला तुझ्याशी थोडं आशू बद्दल बोलायचंय. नमिता कुठे आहे? झोपली नाहीये नमिता. ती अश्विनीच्या रूम मध्ये आहे. अगं अश्विनीला जरा उदास वाटत होतं ना, म्हणून. घ्या, तू पाठ मोडत इथं काम करत बसलायस हा, आणि ती तिकडे त्या आशूची सेवा करते. शुभंकर, अरे खरं तर या वेळेला तिने तुझ्या बरोबर असायला हवं. पण हे बघ, आता काम पुरे, जरा विश्रांती घे. खूप उशीर झालाय, झोपा आता. सगळं विसरून वहिनीने खाऊ दिला. मालूने स्वतःच्या पैशातून गिफ्ट दिली आणि या सरळ साध्या देव माणसांना मी फसवते. आणि समीर त्याच्याही गळी उतरवलं मी. दूर जाते असं. पण तुला कळतंय ना समीर, मी असं का वागते? भाजणीच्या पिठाचा डबा कुठे असेल? काय? भाजणीच्या पिठाचा डबा कशाला? मला जरा थालीपीठ करायची होती. तुम्हाला? हे बघा आशुबाई, तुम्हाला डोळे लागले असतील थालपिठा खायचे समजतंय मला, पण ते मला सांगायचं. हे असले भलते सलते उद्योग नाही करायचे. नाही काय तुम्ही थालपीठ करून खाल हो, पण बोलणे मला खायला लागतील त्याचं काय? नाही, काकानेच सांगितलंय मला थालीपीठ करायला, त्यामुळे तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. बोलले तर मलाच बोलतील. अगं बाई, बोलणे खायचे डोळे लागले की काय? आशू, आशू झाली का थालपीठ? अश्विनी थालीपीठ करते? अरे हो, तीच म्हणाली ताराबाईंना मी करते म्हणून. करू दे जरा तिला, तेवढंच मन रमेल तिचं. नाहीतरी दादा बहिणींना फसवलं. ह्या कल्पनेने बिचारी पार कोमेजून गेले. तसंही पुढचे 5-6 महिने तिला कामात कशी ऑक्युपाईड ठेवायची हा माझ्या पुढे पडलेला एक प्रश्नच आहे. आशू दूर जाणार ना म्हणून थोडीशी हुरहुर वाटते. तू तर लांबच आहेस. मुंबईत म्हणजे निदान ती तरी जरा जवळ होती. माझी इच्छा नव्हती का आई, पण तिच्या दादाने तिला परवानगी दिली. अरे तिच्यामुळेच तर मी जिवंत आहे ना आज. आई, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्याकडे बघूनच नमिता प्रधाननं पैसे दिले ना ऑपरेशनसाठी. अरे मग ते फेडायची संधी मिळते, ती जाणारच ना. वर्षाबरोबर तू पण येशील ना शॉपिंगला? नको, मला कंटाळा येतो. आधी कधी बोलली नाहीस मग तसं? नाही तसं नाही, म्हणजे कधीतरी आपण जातो ते आवडतं मला, पण रोज. ठीक आहे. नाही नाही, मला कळतं, साहजिक आहे काळजी वाटणं. आणि तुझा तिच्यावर विश्वास आहे ना, मग झालं तर. नमिता प्रधाननी पैसे दिले?